हळदी कुंकूचा घेते आणि ना आंबे घेते घेऊन टाकते थांबा. असं मोठं तो वरती हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा माझ्या सगळ्या युट्यूबर्स फॅमिलीला आणि मैत्रिणींना आणि माझ्या फॅमिलीला. तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तर इथे कियाराची स्कूल आहे त्याच्यामुळे मी सकाळी सुटली 7ला. टिफिन केलेला आहे. इथे भाजी केली मी थोडीशीच केली मेथीची, एकदम थोडीशीच होती. फिकी करणार आहे तिच्यासाठी आणि ते पीठ पण लावून ठेवलं. फक्त विहान कियारा आणि वैभव होता कारण माझा तो उपवास आहे आणि उपवासासाठी भरपूर आंबे पण आणले होते. बघू शकता इथे आंबे आहे. अजून त्या आमची जे पिकत घातले ना त्या दोन्हीमध्ये सुद्धा आंबे भरपूर. तुम्ही दाखवते पिकत घातलेले. तर अशा गोणीमध्ये घातले ते आम्ही पिकत. तर ते सुद्धा आहे तुम्हाला दाखवते. जे आमच्या झाडाचे तोडले होते ना आंबे ते बघू शकता. आंबे वरतीच काढले होते, खूप पिकलेले. याच्यात जास्त आम्ही पिकून जाते. एवढे पिकलेले आंबे आमच्या झाडाचे आणि बाकीचे 4-5 आंबे आहे ना ते रुपालताईने दिले होते काल त्यांच्या झाडाचे. तर हे सगळे आमच्याच झाडाचे आंबे. बाय कर तिला. हा बस चाल. चला सोडलं. कियाराला आम्ही सोडलेलं आहे. विहान पण आला होता सोडवायला. हो ना, चला घरी. तर कियाराला आता सोडून आली आणि विहान पण ना गावाला गेलाय आईन त्यांच्या सोबत. तर आज योगा डे पण आहे. योगा डेच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहिती मी एक्सरसाइज वगैरे फिटनेसकडे खूप लक्ष देते. एक्सरसाइज करते, रेग्युलर एक्सरसाइज करते, तुम्हाला माहितीच आहे. तर आज योगा डे तर मस्त योगा करणार आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं म्हणजे आता आधी मी काय करते सगळं घर झाडून वगैरे आवरून काढते. त्याच्यानंतर मस्त योगा करणार. त्याच्यानंतर मग रेडी होणार कियाराला घेण्यासाठी. कियाराला घेऊन येणार आणि त्याच्यानंतर वैभव आले ना मग तेव्हा वट पौर्णिमेचं आपलं साडी वगैरे आता ठरवली नाही मी कोणती साडी घालणार. बघ ती 2-3 साड्या काढेल, तुम्हाला पण दाखवते मी. त्यातली एक चॉईस करेल आणि मग तेव्हा ती घालेल आणि कुठेतरी जाऊ मग पूजा करण्यासाठी. तर आजचा प्लॅन आहे आजचा पूर्ण. तर चला आता मी झाडून घेते, पूर्ण आवरते आणि बोलते मी तुमच्याशी. तर योगासाठी मी आलेली इथे योगा करणार आपलं 10 मिनिटाचं आणि नंतर रेग्युलर एक्सरसाइज माझी करणार. तर चला सुरू करू.
बघितलास मी योगा केला, थोडं स्ट्रेच केलं जेवढं मला येत होतं योगा, कारण मी एक्सरसाइजच करते तुम्हाला माहिती आहे, वेस्टर्न एक्सरसाइज. तरी योगा केला तरी घाम आलाय मला पूर्ण. तर आता फक्त जम्पिंग जॅक्स माझी रेग्युलर एक्सरसाइज आहे. जम्पिंग जॅक्स वगैरे 2-3 स्टेप करते, आंघोळ करते, कारण की याला पण घ्यायला जावं लागेल 11 वाजतीलच आता. चला आता पटापट मस्त योगा पण झाला, योगा दिनचा मस्त बाहेर छान वाटतं करायला. आणि आता मध्येच आली मी इथे, आता एक्सरसाइज घेते पटापट करून, म्हणजे 3-4 स्टेप करते आणि त्याच्यानंतर रेडी होते कियाराला घेण्यासाठी. तर चला बोलते ना. इथे माझं एक्सरसाइज झाली, आंघोळ वगैरे करून झाली, तर चालली मी कियाराला आणायला पटकन. चला खूप उशीर झाला आणि एक्सरसाइज पण मी केली ना, म्हणून मग त्याच्यामुळे भरपूर उशीर होऊन गेला आज. तर आता आली घरी कियाराला घेऊन, बघू शकता. तर आता साडी काढते वटपौर्णिमेला, आणि कियाराचा फर्स्ट डे स्कूल आहे ना, तर तो व्हिडिओ केलेला आहे, तर तो मी उद्या वगैरे टाकेल. तर जमलंच नाही टाकायला, तर मी तिच्या क्लिप्स काही काढून ठेवलेल्या फर्स्ट डेच्या, तर ते मी तो व्हिडिओ उद्याच डायरेक्ट उद्या किंवा मग परवा तो येईल व्लॉग, कियाराचा फर्स्ट डे, तिची कशी रिॲक्शन होती वगैरे. तर तेच आता मस्त जाते, 2 दिवस झाले तिला स्कूलला जाऊन, छान जाते मस्त. आता उद्या वगैरे सुट्टी तिला, उद्या आणि परवा. तर इथे मी साड्या काढून आणलेल्या आहे, तर मला कळत नाही कोणती घालावी, तर ही तर मी नेहमी घालते. आता याला घातली होती मी हरतालिकेला ही साडी आंबा कलर, पण असं म्हटलं जातं की आंबा कलर पण खूप छान असतो याला घालायला वटसावित्री पौर्णिमेला. तर अशी आहे, बघू शकता. तर ही सुद्धा छान आहे, मस्त आहे, मला तर खूप आवडते अशी. तर बघू शकता, त्याच्यात लगेच असं खुलून निघतो चेहरा. तर ही आहे, आणि त्याचं ग्रीन ब्लाऊज, आणि नंतर ही रेड कलरची पण आहे, बघू शकता. प्लेन आहे पूर्ण, पण मग काठपदराची अशी, खूप ही पण छान दिसेल घातली तर. तर कोणती घालावी कळत नाही मला, अशी खूप मस्त ही पण. आणि त्याच्यावर ब्लाऊज असं जांभळ्या कलरचं आहे, मस्त शिवलेलं आहे मी असं, बघू शकता. तर ही एक आहे रेड कलरची मस्त, आणि ही ग्रीन कलरची, बघू शकता. त्याचं ब्लाऊज आय थिंक तिकडे असेल, पण बघते. पैठणी ही आहे, ही पण माझी खूप आवडती आहे, गाजरी कलर, इतकी छान दिसे ना. तर मग ही तर एकदम मऊई घालायला पटकन. तर बघते कोणती घालायची, ही पण छान आहे. तर तुम्हाला कोणती आवडली नक्की कमेंट करून सांगा. तर आता याच्यापैकी एक घालते, आणि जेव्हा रेडी होईल ना त्यावेळेस तुमच्याशी बोलते. चला, तर आता थोड्या वेळेस रेडी होणार, कारण वैभव येतील तेव्हा रेडी होईल, आणि मग कुठे जातो ते अजून माहिती नाही, बघू आता. आणि त्याचा असं ब्लाऊज आहे. तर ह्या साड्या आता वरतीच ठेवते, आणि कोणती घालायची ते. तर वैभवचा फोन आला होता, तर ते येतील आता थोड्या वेळाने, तोपर्यंत मी रेडी होऊन जाते, साडी घालते. तर माझा असा आता लुक आहे सध्या, आणि मस्त अशी साडी घालून तुम्हाला फायनल लुक दाखवते. तरी मी आवडलेला आहे, बघू शकता. मी असा पदर टाकून घेते जोपर्यंत मला हे होत नाही. तर ही साडी घातलेली आहे मस्त, अबोली कलरची आहे, आणि मस्त त्याच्यावर ना अशा बांगड्या पण घातलेल्या आहेत. ह्या बांगड्या घातलेल्या आहेत, झुमके घातली ह्यावेळेस मोठे, आणि पहिल्यांदा मुरणी घातली. मुरणी पहिले पण घालायची, पण मला ना नंतर सर्दी वगैरे त्याचा त्रास व्हायचा, मी काढून ठेवायची, मग सवयच नाही राहिली मुरणी घालायची. तर मुरणी घातलेली मस्त डायमंडची, टिकली लावलेली आहे इथे हार, आणि स्पेशली आहोचं मंगळसूत्र घातलेलं आहे, बघू शकता इथे आहोचं, आणि लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे आज. तर असं माझं वटपौर्णिमेचा लुक आहे. तर आता वैभव येतीलच तेव्हा निघून, तर तोपर्यंत थाळी तयार करते. बघू शकता माझी साडी कशी वाटेल नक्की सांगा. चला आता थाळी करते पूजेची, तोपर्यंत
मग वैभव आले ना लगेच निघायचं. चला. तर इथे खजूर आणले होते कच्चे, बघू शकता खाते ते. इथे ना थाळी काढलेली, त्याच्यात अक्षरात काढले तांदूळ मस्त थाळी. दिवा घेते, हळदी कुंकूचं घेते आणि ना आंबे घेते. दोनच आंबे घेते, मोठे मोठे आंबे. आणि बाकीचं ना याचं साहित्य आहे ना वटपौर्णिमेचं, ते नंतर घेणार. सगळं काय म्हणता वाती वगैरे सगळं काय, अजून दोरा, ते सगळं नंतर घेणार. तशी थाळी तयार झालेली आहे. तर आता वैभवला फोन केला होता, तर येतातच ते झोपून गेली. आता वैभव आली ना तेव्हा सुटली, तिला जेवण दिलं आणि झोपून गेली. तर चला आता ना वैभव येतील, मग कुठे जाऊ ना वडाची पूजा करायला कुठे जाणार तर ते तुम्हाला गाडीतच सांगते मी. चला. तर इथे आम्ही निघालोय, वैभव आलेले आहे आता. त्यांनी थोडंसं खाल्लं आणि मग मी तर काही खाल्लं नाही, मी ते फ्रूट खाल्ले काय आपले याचे काय खजूर. तर बघेल नंतर खाली काही खाली. तर आता आम्ही चाललोय मस्त इथे फळं पहा त्या दिवशी चेरी. तर आता आम्ही चाललेलो आहे सोमेश्वरला, कारण तिथे छान मस्त पूजा करता येते आणि मोठं झाड आहे वडाचं. तर तिथे जाते आणि तिथे मस्त पूजा करणार. तर बाकीचं मला सांगितलं 2-3. तर चला मला सोमेश्वरला आलेलो आहे आणि मस्त तिथे आंबेन ते सगळं आहे. बाकीचं फक्त हे घ्यायचंय, दोरान वगैरे घ्यायचंय. चला जाऊ तिकडे. चला. साहित्य भेटलं पाहिजे आपल्याला, साहित्य दोरान हळूच चालावं लागेल. घेऊन टाकते थांबा. असं मोठं नाही तो वरती काय काय बघ तुला कुठे करायचं. इथे पण आहे ना, पिंपळाचं आहे ते. काय माहिती. ते चढशील का वरती. काय दे देता बस का.
क्या इकडे वा इथे इथे मस्त पूजा झालेली आहे आणि भरपूर बायका बघू शकता इथे पूजा करताय अजून सुद्धा. तर मस्त पूजा झाली आणि ती की आमची काय झोका थांब ना त्याच्यावरती आहे बसलेले. आणि ह्या साईडला सगळे मंदिर आहे आपले, ह्या साईडला बघू शकता सगळे वरती मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर, नंतर राम जानकी मंदिर, सगळे मंदिर एका लाईनलाच. आणि खाली आहे ना
मोठी नदी आहे आपली सोमेश्वरची, तर ती तुम्हाला दाखवतेच की. काय काय तर इथे नदी. आम्ही इथे आलेलो थोडंसं बोटिंग आहे ना तिथे आलेलो आहे. इतकं छान आहे व्ह्यू बघू शकता. खूप मस्त व्ह्यू आहे. तर बोट मध्ये बसली असली पण साडी आहे ना, साडीमुळे मला भीती वाटते बसायला, अडकली वगैरे. तर बघू शकता इथे स्पीड बोट ना, तिकडे सुद्धा जाता येईल आपल्याला. तर स्पीड बोट सुद्धा आहे आणि आपल्या बोट सुद्धा आहे. तर ना इथे मस्त थोड्या वेळ बसतो. खूप छान गार हवा लागली, मस्त भारी वातावरण छान आहे. निघायचं मग आता कसं काय करणार एवढं पायऱ्या काय माहिती. साडीवर तर मला जमतच नाही. बोटमध्ये बसायचं होतं पण साडी अडकली ना, काही खरं नाही. स्पीड बोट मध्ये नंतर येऊ कधीच ना, ते तुम्हीच घ्या, मला नाही घेता येणार. असंच फोटो काढ. तर मी ना पूजा करून आली वेगळं जाताना. इथे ना पूजा करताय. तर पिंपळाचं झाड आहे बघू शकता पूर्ण. तर पिंपळाच्या झाडाची पूजा करताय. तर त्याची पूजा करतात का नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर वडाच्याच झाडाची माहिती आहे, पण पिंपळाच्या पण झाडाची पूजा करताय बायका. तर हे पूर्ण पिंपळाचं झाड आहे आणि त्या साईडला सगळे वडाचे झाडं आहेत तिथे तिथे तिथे. तर मग तेच विचारायचं होतं, नक्की कमेंट करून सांगा. आज तर गरम होत आहे ना, पाऊस पण नाही आला, खूप ऊन पण पडलेलं आणि गरम पण झालेलं आहे. आता घरी जातो. तर तेच की याला तर मस्त झोपलेली होती ना असं काय करते. चला मस्त वाटत नदीवर बसून तर तिथे छान वाटलं होतं, एकदम गारगार हवा. पण येतानीच घाम आला मला तर.